डोंबिवलीत विविध विकास कामांचं भूमिपूजन होत आहे। आज संध्याकाळी हे भूमिपूजन पार पडेल। या कार्यक्रमाला मंत्री उदय सामंत, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे एकाच मंचावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपात फोडाफोडीचं राजकारण हे सुरू आहे। त्यानंतर मात्र एकाच व्यासपीठावर येण्याची ही पहिलीच वेळ आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। आज सायंकाळी डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने विकास कामाचा सोहळा पार पडणार आहे। याच्यामध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृह असेल, त्यानंतर क्रीडा संकुल असेल, याची जी उभारणी करणार आहे, क्रीडा संकुलची जी उभारणी करणार त्याचा देखील भूमिपूजन असेल आणि हाच कार्यक्रम सायंकाळी पार पडणार आहे। या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार। याचबरोबर सर्व खासदार आणि आमदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। परंतु काही दिवसापासून जे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे। कल्याणमध्ये असेल, अंबरनाथमध्ये असेल, उल्हासनगर असेल, बदलापूर असेल, तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील म्हणलं तरी चालेल की हे फोडाफोडीचं राजकारण चाललेलं आहे। शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे माजी नगरसेवक पदाधिकारी भाजपामध्ये, भाजपाचे माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते हे शिवसेनेमध्ये असं हे राजकारण चाललेलं आहे। परंतु आज ज्या व्यासपीठावरती हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत, तर कार्यकर्त्यांचं लक्ष लागलेलं आहे की पुन्हा एकदा हे दोन्ही नेते युतीच्या गोष्टी करतात की स्वयंबळावरती निवडणुका करायच्या घोषणा करतात। अशोक कांबळे, लोकशाही मराठी, डोंबिवली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।